राजकीय वर्तुळातून आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत का अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे। अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे का अशी देखील आता चर्चा सुरू आहे। साम टीव्हीला याबाबत सूत्रांनी माहिती दिली। महाराष्ट्र काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाण यांनी नार्वेकर यांची काही वेळापूर्वी भेट घेतलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। तर काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत का अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे। अशोक चव्हाण आमदारकीचा राजीनामा देणार का याकडे देखील आता चर्चा सुरू आहे। साम टीव्हीला याबाबत सूत्रांनी माहिती दिली। महाराष्ट्र काँग्रेसला त्यामुळे मोठा झटका बसण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि त्याच नंतर या चर्चांना उधाण आलेलं आहे। काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि वाढदिवसानिमित्त जरी ही भेट घेतलेली असली तरी देखील राजकीय वर्तुळामध्ये सध्या विविध चर्चा सुरू आहेत। अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी देखील अशाच चर्चा सुरू होत्या, मात्र आता राहुल नार्वेकर यांच्या भेटीला दाखल झाल्यामुळे या चर्चांना बळ आलेलं आहे। अशोक चव्हाण आता आमदारकीचा राजीनामा देणार का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे। अधिकची माहिती आपल्याला सूरज मसूरकर देत आहे। सूरज, काय सांगाल? अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चा सुरू झालेल्या आहे। सूत्रांकडून आपल्याला ही माहिती मिळते। तसंच राहुल नार्वेकर यांच्या भेटीला देखील ते दाखल झालेले होते। काय कारण सांगितली जात आहेत? नक्कीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा काल वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने आज कुठेतरी ही भेट झाली अशी माहिती समोर येत होती। मात्र आता सूत्रांची माहिती समोर येत आहे त्यामध्ये अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे आणि ते कुठेतरी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यांच्यासोबत 4 ते 5 आमदार असण्याची शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। त्यांच्यासोबतच अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। आता भाजप प्रदेश कार्यालय येथे हालचाली वाढलेल्या आहेत अशी माहिती समोर येते की देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे की अशोक चव्हाण यांना मंत्रिपदाची भाजपकडून ऑफर आहे आणि त्यामुळे कुठेतरी अशोक चव्हाण यांनी आपल्या विधानभवनात जाऊन नार्वेकरांची भेट घेतली आणि राजीनामा दिल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून कळते। आता नुकतेच कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भाजप प्रदेश कार्यालयामध्ये ते दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील येण्याची शक्यता आहे आणि आता नेमकं आता पुढील अशोक चव्हाण नेमकं आता आपली भूमिका काय सांगणार आहेत ते आता जे भवनातील त्यांची कार्यवाही संपून आता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये येतील का हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। 4 ते 5 त्यांच्यासोबत आमदार आहेत हे देखील आता सांगण्यात येत आहे। सूरज, खरं तर अतिशय मोठी घडामोड आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला मोठा झटका देखील मानला जातो। या संदर्भात काँग्रेसकडून काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का? अद्याप तरी काँग्रेसकडून कुठल्याही बड्या नेत्यांनी या संदर्भात कुठेही प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र काँग्रेसला एका ठिकाणी गळती लागत असतानाच हा खूपच मोठा काँग्रेसचा धक्का म्हटला जात आहे। कारण अशोक चव्हाण हे काँग्रेसमधले खरंच खूप बडे नेते होते आणि त्यांचा असा तडकाफडकी राजीनामा आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याची ही जी काही बातमी समोर येते ती एकंदरीत पाहिली तर काँग्रेसला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे। आगामी लोकसभा निवडणूक तोंडावरती आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी हा खूपच मोठा धक्का काँग्रेसला आता बसलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आता एकंदरीत अशोक चव्हाण नेमकं आता पुढची काय घेतात ते आता प्रदेश कार्यालयामध्ये येण्याची शक्यता आहे कारण त्यांचा थोड्याच वेळामध्ये भाजपमध्ये प्रवेश होणार आहे अशी सूत्रांकडून माहिती कळते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील भाजप प्रदेश कार्यालय नरिमन पॉइंट येथे येणार असल्याची माहिती मिळते। सूरज, ते गेल्या काही अनेक दिवसांपासून नाराज आहेत अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती। काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह आहे अशी देखील चर्चा सुरू होती। नेमकं या नाराजीचं कारण काय सांगितलं जात आहे? हॅलो, काही तांत्रिक अडचणींमुळे सूरज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र राजकीय वर्तुळातली आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे। अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। काही वेळातच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल अशी देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे अशोक चव्हाण हे आमदारकीचा राजीनामा देण्याची देखील शक्यता आहे। साम टीव्हीला याबाबत सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली होती आणि त्याच नंतर या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। भाजपकडून काँग्रेस नेते
अशोक चव्हाण यांना मंत्रिपदाची ऑफर असल्याची देखील चर्चा आहे आणि त्याचमुळे आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या चर्चेला एकंदरीत आता उधाण आलेलं आहे आणि त्यामुळे थोड्याच वेळात या संदर्भात काय स्पष्टता येते ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला महेश बागल देत आहेत। महेश, काय सांगाल? अशोक चव्हाण आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय, एकंदरीत काय अपडेट्स आहेत? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाला मोठे धक्के मिळत आहेत। सुरुवातीला मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडला, त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे आणि आपला आमदारकीचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळत आहे। या संदर्भात अशोक चव्हाण यांच्याशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप त्यांच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये। काँग्रेसचे इतर जे मोठे नेते आहेत, मग ते पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील, यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मात्र साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांची ही माहिती मिळालेली आहे की अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत, त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि एवढंच नाही तर अशोक चव्हाण यांच्यासोबत 11 आमदार जे काँग्रेसचे आमदार आहेत 11 आमदार सोबत असल्याची माहिती समोर येत आहे। काँग्रेससाठी नक्कीच एक चिंतेची बाब आहे, कारण लोकसभेच्या निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत, कधीही आचारसंहिता लागू शकते आणि जागा वाटपांचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे, बोलणी सुरू आहे आणि अशातच महाराष्ट्र काँग्रेसला असे मोठे धक्के बसणं हे एक गंभीर बाब समजली जाते काँग्रेस पक्षासाठी। अशोक चव्हाण हे एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि जो आदर्श बिल्डिंग हा जो प्रकार घडलेला होता, जो ज्या प्रकरणामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता, त्यामुळे त्यांना त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता। त्यानंतर अशोक चव्हाण हे महायुतीच्या काळामध्ये मंत्रिपदावर पण राहिलेले होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून स्वतः भाजपचे जे मोठे नेते होते त्यांनी दावा केलेला होता की अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत। मात्र त्या संदर्भात अशोक चव्हाणांना प्रश्न विचारल्यानंतर ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते आणि कुठलाही खुलासा करत नव्हते। मात्र जी खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळाली आहे त्यानुसार अशोक चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आणि काही आमदार सुद्धा असल्याची माहिती मिळत आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ते भेटले होते, त्या ठिकाणी त्यांची चर्चा झाली, बंद दाराआड ही चर्चा होती। नक्की त्यामध्ये काय बोलणं झालेलं आहे? गेल्या काही दिवसांपासून वारंवार भाजपच्या नेत्यांकडून असं वक्तव्य हे केलं जात होतं की लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होईल